तर तो प्रश्न होता. आम्ही 3 जण यायचे आहेत कुटुंब. आमची वयस्कर माणसांचा होता. म्हटलं आमच्याकडे तशी व्यवस्था नाही इथं आणि ऑलरेडी आमचं 60 टार्गेट फुल झाल्यानंतर त्यांचे फोन होते. आम्ही सगळ्यांना सांगितलंय परत जेव्हा शिबिर होईल तेव्हा तुमची व्यवस्था करू म्हणून आम्ही सगळे ते होल्डवर ठेवले. आणि त्याशिवाय जी इथं ऑलरेडी नावं आहे ती ऑलरेडी 150च्या वरती आहे. आणि त्यासाठी आता उद्या आपलं मग फायनल होणार. जे लगेच लक्ष्मणजी म्हणत होते की 11 किंवा 12 या अमावस्येच्या दुसरं शिबिर होणार आहे. 11 आणि 12 जे वेटिंगला आहे ते 150 आपण ऑक्युपाय करून मग त्यांचा विचार सांगली बाकीचे जे सिंधुदुर्गाचा विचार परत होईल. कारण ती आपल्याकडे सध्या आपण आम्ही कमी पडू नये. आता सध्या कसं आम्ही जेवढा भार उचलता येईल तेवढाच उचलायचा असा जो एक सिद्धांत आहे. त्यानुसार आपली गोशाळा पण चालते आणि आम्ही पण तसंच काम करतोय. थोडक्यात एक सगळेच आपण 15 मिनिटं घेऊया. कारण जर हा जो आपला तीन मात्रा झाला. त्याच्या वरचा रफाराचा उच्चार तुम्ही नाही केलेला. वरचा जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार कसा करायचा ते मी दाखवतो. अगदी मी शॉर्ट मध्ये घेतो. अनुनासिक स्वर आहे तो. वरचा बिंदी पूर्ण झाल्याशिवाय ओम पूर्णच होणार नाही. तो अनुनासिक स्वर जो आहे तो जोपर्यंत करत नाही तोपर्यंत नासा मार्गातल्या वरच्या ज्याला आपण नेझल सायनसिस म्हणतो तिथला कप बाहेर येत नाही. पुन्हा एकदा करून दाखवतो. पूरक ऐका आधी. शेवटचा उच्चार लक्षात घ्या. एखाद्या गर्भगृहामध्ये गेल्यानंतर देवाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर तिथे ओम म्हटल्यानंतर जसा ध्वनी असा आतमध्ये गुंजत राहतो किंवा प्रतिध्वनी निर्माण करतो असा प्रतिध्वनी शरीरात निर्माण झाला पाहिजे. आणि ओम तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुमच्या अंगावर रोमांच निर्माण होते. असा अंगावर काटा निर्माण झाला पाहिजे तर तुमची षटचक्र जागृत झाली असं समजायचं. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत हा जो काही प्राणाचा मार्ग आहे वरून खाली खाली जाणं वर येणं तो कधी ऍक्टिव्हेट होणार तो या ओम मध्ये ऍक्टिव्हेट होतोय. म्हणून आपल्याला ओम म्हणायचा आहे. आता सगळ्यांनी ओमच्या वरच्या अनुस्वारापर्यंत म्हणायचं आहे. ठीक आहे. पाणी जर 3 वेळा सलग करूया आणि वरचा अनुस्वार म्हटला जातोय की नाही याच्याकडे आपलं आपणच लक्ष ठेवूया. दुसरा परीक्षक नको. आपण उत्तम परीक्षक आहात. पूर्ण लांबवतोय हे महत्वाचं नाही. तो 3.5 मात्रा पूर्ण होतोय की नाही हे बघायचं. प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. पुन्हा एकदा पूर्ण पुन्हा एकदा पूर्ण श्वास सुरू ठेवा. ओ आणि म असे उच्चार व्हायला पाहिजे. क्या ओम म्हणा सुरुवात ठेवा. असे 3 ध्वनी निर्माण झाले पाहिजे आणि आपल्याला जाणवले पाहिजे. अ म्हणत असताना शब्द बाहेर फेकायचा आहे. ओ म्हणताना तो आतमध्ये वळवून घ्यायचा आहे आणि म म्हणजे दोन्ही ओठ एकमेकांना लागले पाहिजे आणि नंतर तो ध्वनी वर निर्माण झाला पाहिजे. तुमच्याकडे फिश टँक तुम्ही बघितला असेल. फिश टँक मध्ये खाली एक एअर व्हेंट सोडलेला असतो. तिथनं हवेचा एक बुडबुडा तयार होतो आणि तो असा वर 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 येतो आणि तो पृष्ठभागावर येतो आणि तो फुटतो आणि तो तरंग निर्माण करतो. अगदी तसंच पाहिजे. आपण जो ध्वनी निर्माण करतो शब्द निर्माण जो आहे हा नाभीपासून सुरू करतो. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी आहेत आणि ह्या वाणी जशा आपण निर्माण करू शब्द पहिल्यांदा बेंबीच्या देठापासून काय ओरडतोयस असं म्हणतात.
बेंबीच्या देठापासून म्हणजे ही पारावाणीपासून तू काय म्हणतोयस असं संस्कृतमध्ये किंवा शास्त्रीय भाषेत बोलायचं असतं. व्यावहारिक भाषेत म्हणतो काय बेंबीच्या देठापासून ओरडतोयस, हे इथे इथे शब्द तयार होतो आणि मग तो वर येतो. हे कर ना म्हणजे हातांच्या क्रियेवरनं तुमच्या लक्षात आलं की शब्द कसा निर्माण होत जातोय, तो वरवर येतोय, त्याचे तरंग निर्माण होत आहे. अ म्हणत असताना शब्द असा वर आणायचा, उला तो वळवून घ्यायचा, मला तो तिथेच पसरवायचा आणि वर जाऊन त्याचं स्फुटन होतंय. अणुस्फोट जसा होतो एवढी प्रचंड ताकद आहे या ओम मध्ये. आपण रात्री झोपलो, झोपल्यानंतर आपल्याला बाकीचे छोटे छोटे आवाज ऐकायला यायला लागले. कीटकांचा आवाज, या घड्याळाची टिकटिक. आता आपल्याला घड्याळाची टिकटिक ऐकायला येत नाही का? कारण बाहेरचे आवाज एवढे वाढलेले आहेत की ती टिकटिक अगदी क्षुल्लक आहे. कोणतीही वस्तू जेव्हा फिरते, भ्रमण करते, तेव्हा एक ध्वनी निर्माण होत असतो. जसा पंखा फिरला की त्याच्यातनं एक ध्वनी निर्माण होतो, बरोबर की नाही? सायकल चालवली, एक ध्वनी निर्माण होतो. ह्या फिरण्यामधनं एक ध्वनी तयार होतो. आणि विश्वाचा सगळ्यात पहिला शब्द जो सांगितलाय तो ओम सांगितलाय. हा कुठून आला ओम? विश्वाचं जे भ्रमण आहे, सूर्य केंद्रावरती ठेवून त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरताय, फोर्स तयार होतो आणि वर्टिकल फिरताय. हा सुद्धा उभं राहून सेंट्रिफ्युगल असं गोल 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 फिरतोय. आता प्रदक्षिणा घालून टाकतो, उभं राहायचं, तू पण राहू, तू पण राहू आणि स्वतःवरती फिरायचं गोल, असा नमस्कार करायचा आणि गोल फिरा. ही झाली प्रदक्षिणा. आता उलट फिरा, उलट फिरा, म्हणजे चक्कर घाला नाही. एका आम्ही लहानपणी असं किती वेळा फिरलेलो होतो, हा असे बाजूला ठेवून गोल गोल गाणी, काही कप आणि आम्ही आमच्याकडे ते गाणं म्हणायचो, गाणं बदललेलं असायचं. आता यांचं गाणं लिंगा लिंगा रोजेस आहे, क्रिया तीच आहे. ह्यामुळे बस 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 असं चक्करल्यासारखं वाटतंय ना, असं झिंग झिंग जाऊन पडायचं. लहानपणीचे खेळ होते. परंतु हे पुन्हा सांगतो, हे विश्वाशी, त्या भ्रमणाशी आपण एकमेका आपल्या शरीरातली चक्र जी आहे ती साफ करून घेत असतो. ही साफ करण्याची प्रोसेस आहे. शरीर आतून स्वच्छ होते. एक व्यवहारात उदाहरण देतो, म्हणजे लक्षात येईल. हे आपण फिरणं का महत्वाचं. तुम्ही पुरण केलं असेल, पुरण वाटलं असेल कधीतरी. पुरणपोळीमध्ये जे पुरण घालतात, चणा डाळ शिजवली जाते, गुळाबरोबर शिजवली जाते आणि ते असं खदखदत असताना गरम गरम त्या पुरण यंत्रात घालायचं आणि ते पुरण यंत्र असं गोल 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 फिरवायचं. फिरवलं ना कधीतरी, बघितलं तरी असेल. पूर्वी वाटप होतं, पण आता ते यंत्रात आलं आणि काम कमी झालं. आणि आता नुसतं असं बोटाने ते फिरलं तरी ते पुरण त्या झालीतनं चाळी नसते मध्ये, त्याच्यात खाली येतं. 25-30 वेळा जेव्हा तुम्ही असं ते पुरण फिरवता तेव्हा जी जाळी असते ती चोकप होते. चिकट आहे ना ते, चोकप होते ती. मग आता काढणार कसं? उलट फिरवायचं. जी गती अशी 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 आपण त्याला दिलेली आहे, एक 2-4 वेळा जर उलट फिरवलं तर ती जी जाळी चिकटलेली आहे, पुरणाने भरलेली आहे, ती पुन्हा मोकळी होते. हेच प्रदक्षिणेमध्ये होतं. आपलं सगळं अवयव जे आहे हे वरून खाली, आपल्या शरीरातील सगळे दोष म्हणा किंवा पुरवठा म्हणा, वरून खाली असा सुरू आहे. मेंदूकडून खाली, हृदयाकडून खाली, पोटातून खाली, मूत्राशयातून खाली, अशा क्रिया आहेत ना वरून खाली. आता आतमध्ये फिल्टर्स आहेत काही. हृदयामध्ये फिल्टर्स आहेत, फुफ्फुसामध्ये आहेत, यकृतामध्ये आहेत, किडनीमध्ये आहेत. आता हे किडनीमध्ये अडकले की त्याला मूतखडा म्हणतात, हृदयात अडकले की त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात, पित्ताशयात अडकले त्याला पित्ताचा खेळ म्हणतात, किडनी मार्गात अडकले की त्याला मूत्राशय म्हणतात, चरबीमध्ये अडकले की त्याला चरबी झाली म्हणून सांगतो, चराब वाढली त्याच्या अंगावरची. मेंदूत अडकला की त्याला पॅरालिसिस होतो. ही अडकण्याची जी प्रोसेस आहे ही आपल्याला बंद करायची. आणि ही जर बंद झाली, इन्शुलिन इथे इन्शुलिन नावाची गाठ असते, पॅनक्रियाज नावाची गाठ इथे असते आणि इथनं ते त्याच्यातनं जो रस काजळतोय, जो डायरेक्ट पुढे पुढे पोटामध्ये येणार आहे, त्याला इन्शुलिन म्हणतो आपण. हे इन्शुलिन सुद्धा पाजण्याचं बंद होतं, कारण ते सुद्धा त्यांच्या ज्या जाळ्या असतात ह्या सुद्धा बंद होतात. आता ह्या जाळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणून तर आपल्याला प्रदक्षिणा घालायची. हे उलट फिरणं जे आहे ना, वरून खाली आणि खालून वर. आता हे खालून वर जर गेलं तर ती जाळी मोकळी होणार आहे. खालून वर कधी जाईल? तुम्ही जर शीर्षासन केलं तर प्रक्रिया बदलणार. खाली डोकं वर पाय होईल ना.
परंतु किती जणांना जमणार आहे? या 5-6 जणांना जमेल, बाकी त्यांचं खाली डोकं वर पाय कधी होतच नाही. आणि त्यामुळे आता काय करायचंय, आहोत तसे जर उलटे फिरलो आपण असे आणि असे, तर आपल्या रक्ताची गती वरून खाली जी आहे ती खालून वर जायला सुरुवात होते. म्हणून असं कसं होईल? जेव्हा वावटळ येते, चक्रीवादळ येतं, सायक्लॉन येतं, तेव्हा तो जो वारा असतो तो असा गोल फिरतो. चित्रात तुम्ही बघितलं असेल, असा गोल फिरतो, गोल फिरतो, गोल फिरतो, एवढा गोल फिरतो की खाली जे आहे हे सगळं घेऊन वर जातं. गाड्यावर जातात, कचरा वर जातो, माणसं उडतात, बंगले उडतात, पत्रे उडतात, खालून वर जातात की नाही? अँटी ग्रॅव्हिटी काम होतंय. वरून खाली जे येतंय ते बंद झालं आणि या गोल फिरण्यामुळे खालून वर असा प्रवास सुरू झाला. कशामुळे झाला? फिरण्यामुळे झाला. ते फिरणं, गोल फिरणं जास्त महत्वाचं. मग पायातलं रक्त वर जाईल डोक्याकडे, मांड्यातलं रक्त वर जाईल, पोटातलं रक्त वर जाईल, इथलं रक्त आणखी वर जाईल. मेंदूकडे रक्त पोहोचवायला आपल्याला जास्ती श्रम करावे लागतात, कारण मेंदूवर आहे ना, पंप इथे बसवलं, हृदय इथे आहे आणि हृदयातनं पंपिंग करून ते वर फेकायचंय मेंदूपर्यंत. हा जो प्रवास आहे, हा प्रवास सोपा होण्यासाठी गोल फिरणं म्हणजे हृदयाकडनं मेंदूला सहज रक्त गेलं, असं उलट ढकलून दिलं ना, त्या खाली पुशअप केलं. हे पुशअप करणं महत्वाचं. मग हे फिल्टर सगळे ऑटोमॅटिकली क्लीन होऊन जातात. चहाची गाळणी आहे, तुम्ही चहा गाळताय, सगळेजण रोज चहा करताय, रोज चहा गाळताय, आणि एक दिवस जर असं बघितलं तर लाईट कडे ठेवून ते गाळणं, तर असं लक्षात येईल की त्या गाळण्याची भोकं सगळी बंद झालेली आहे. काही भोकं, निम्म्याहून अधिक भोकं बंदच असतात. मग काय करायचं? ते गाळणं उलट करायचं आणि गाळा खाली घालायचं. वरून खाली जाणारे जे क्षार असतात, जे पार्टिकल्स असतात, ते तिथे चोकअप झालेले. उलट करायचं आणि वरून पाणी सोडायचं की सरळ उलट येऊन बाहेर पडून जाते. क्रिया फक्त बदलतोय, बाकी काही करत नाही आपण. शरीराच्या बाबतीत असं केलं की सगळ्याच क्रिया बदलून जातील. मलप्रवर्तन वरून खाली 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 आणि असं आतमध्ये ते गोल फिरतंय, परत आकडे येत ना गोल फिरतंय. हे वरून खाली असा तो फोर्स आहे. जेव्हा आपण असे गोल फिरणारो तेव्हा खालून वर जायला सुरुवात होईल. म्हणून लोटांगण आणि प्रदक्षिणा दोन्ही गोष्टी महत्वाच्या. म्हणजे मी सांगतो, बाकी कुठचाही व्यायाम नाही आला तरी चालेल, योगासन नाही जमली तरी कुठच्याही स्पर्धेला आता जायचं नाही. जायचं म्हणून स्पर्धेला, योगासनाच्या स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाला, मलेशियाला, कशाला आम्हाला तर खूप झालं. डायबिटीज होताने, हृदयरोग होताने, कोलेस्ट्रॉल वाढताने, ब्लड प्रेशर वाढताने, मुतखडे होताने, पित्ताशयकडे होताने, असे पाय निघाले पाहिजे, हात पाय ठीक पाहिजे, शेवटपर्यंत माझं मला करता आलं पाहिजे, बस. आणि काय पाहिजे? हेच आरोग्य आहे ना. आजच्या भाषेमध्ये हेच आरोग्य आहे. हे येण्यासाठीच फक्त लोटांगण आणि प्रदर्शन आहे. आणि एवढं जरी केलं तरी तुमचे सगळे चॅनेल्स जे आहेत आतमध्ये ते सगळे मोकळे होणार आहेत. त्यामुळे आपण प्रदक्षिण आणि लोटांगण हे फक्त आणि फक्त भारतीय व्यायाम प्रकार आहे. जगात कुठेही असं मांडी घालून सुद्धा बसता येत नाही हो फॉरेनर्सना. रामदेव बाबा, परमपूज्य रामदेव बाबांचा एक इंटरव्ह्यू होता मध्यप्रदेशला. ते सगळ्या देशांमध्ये जाऊन योगाचा प्रचार खूपच छान केला त्यांनी. इंग्लंडची राणी, ब्रिटनची महाराणी जी आहे, माझ्या जीवनातला सगळ्यात चांगला आणि आनंदी प्रसंग तुमचा परमपूज्य असं सांगतात, ब्रिटनच्या राणीला, जिने आमच्यावर सत्ता गाजवलेली, तिला माझ्याबरोबर खाली जमिनीवर बसून मांडी घालायला लागली. हा माझ्या जीवनातला अत्यंत आनंदी प्रसंग आहे. तुमच्या सगळ्या रीतीरिवाजांच्या पलीकडे येऊन तुम्हाला मी खाली जमिनीवर बसायला लावलंय. जमिनीवर आणले काय तुमचे? केवढी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आम्ही आमच्या आज डॉक्टरच सांगतायत खाली बसू नका, तुमचे गुडघे जातील, संडास सुद्धा बदलून घ्या, कमवून करा, त्याच्यावर बसा, टाकतो ना. अरे संडास साफ होण्यासाठी कसं असतं माहितीये, आपण ज्या आसनामध्ये अन्न ग्रहण करतो त्या आसनामध्ये मलविसर्जन करायचं असतं. पाश्चिमात्यांना सगळं टेबल खुर्चीवरच असल्यामुळे त्यांचं मलविसर्जन सुद्धा टेबल खुर्ची सारखंच. परंतु आपल्याकडे भारतीय पद्धत जी आहे, भारतीय पद्धतीत आपण खाली बसून जेवतोय. खाली बसून जेवणं आवश्यक आहे, खाली बसणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या ज्या शिरा आहेत ना, पाठीकडच्या, मांडीकडच्या, या सगळ्या सैल होतात. खाली बसण्याची सवय अजिबात मोडू नका. माझी प्रॅक्टिस 25 वर्षाची झाली. त्याची पहिली 8 वर्ष मी असा व्हीलचेअरवर होतो. व्हीलचेअरवर म्हणजे ती अशी
व्हीलचेअर म्हणजे ती अशी आराम खुर्ची असते ना, त्या खुर्चीत बसून मी प्रॅक्टिस केली. आणि नंतर माझी मान दुखायला लागली, पाठ दुखायला लागली, कमर दुखायला लागली, पायात गोळे यायला लागले. मग अशा काहीतरी माझी पद्धत सुटली. आणि मग समजलं की अरे ती खुर्चीच गडबड करणार. कारण मी आता माझा दवाखान्यामधून मी दुसऱ्या दवाखान्यात आलो. आता मी भारतीय बैठकीवर बसतो, खाली मांडी घालून बसतो. पेशंट आला की उठायचं, पुन्हा खाली बसायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा खाली बसायचं. 50 वेळा सकाळी उठतो, 50 वेळा बसतो सकाळी, संध्याकाळी 20 वेळा उठतो, 20 वेळा बसतो. एकूण जवळजवळ 70 वेळा माझ्या उठा बशा होतात. उठा बशा असायचा. सगळ्यात चांगलं हलकेपण किंवा फिटनेस कसा होतायचा, हात न लावता उठता आलं पाहिजे, हात न लावता बसता आलं पाहिजे. उठा बघूया. हात न लावता उठायचं, हात न लावता बसायचं. बॅलन्स सुटला तुमचा. हे जे पुढे डेली आलेली आहे ना, आता लक्षात येतं तुमच्या आपला फिटनेस काय आहे तो. साधी गोष्ट आहे. हात लावल्याशिवाय आम्हाला आमचं शरीर सुद्धा उचलता येत नाही. ही सवय शेवटपर्यंत, यांना ही क्रिया ज्यांना आली ते निरोगी आहे. साधं सोपं सहजपणे उठता आलं पाहिजे, सहजपणे बसता आलं पाहिजे, सहजपणे गोल फिरता आलं पाहिजे. 10-15 वेळा, 10-15 वेळा उलट सुलट सुलट उलट. आता ह्या पोरांना चक्कर नाही आली ते फिरताना, पण तुम्ही 3 वेळा जरी फिरलात ना तरी चक्कर येईल. ती आरती फिरवतात ना देवाचं झाल्यानंतर, तिथे काय म्हणतो आपण, हरी लोटांगण एक सुद्धा घालत नाही लोटांगण. आश्वासन देवाला सुद्धा घालीन कधीतरी, ते सुद्धा नाही पूर्ण करत. हरी लोटांगण म्हणजे आता ही प्रदक्षिणा झाल्यानंतर घाल लोटांगण लोळलाच पाहिजे देवाच्या समोर. एक लोटांगण जे आहे ते समोरच्या देवाच्या निर्गुण रूपामधल्या मूर्तीमधल्या, आणि एक आतला जो आपला परमेश्वर आहे ना त्याच्यासाठी प्रदक्षिणा. एक लोटांगण सगुणासाठी, एक प्रदक्षिणा निर्गुणासाठी. असं जर केलं तर मेंदू ऍक्टिव्हेट होतो. मेंदूकडे रक्त जाईल ना सगळं. मेंदू म्हणजे सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा साठा आहे. मेंदूला रक्त सगळ्यात जास्त पाहिजे, आणि शरीर मेंदूकडे रक्त जास्त देत असताना जर डॉक्टरने कधीतरी दुर्दैवाने तपासलं तर सांगलं ब्लड प्रेशर नाही. शरीर ठरवतंय मेंदूकडे रक्त द्यायचं, आणि त्याला डॉक्टर रोग म्हणतात. फसवतात सगळे डॉक्टर. आतमध्ये जो बसलाय हा तुमच्या शरीराचं कधीही नुकसान करण्यासाठी नाही. ईश्वर आहे ना आतमध्ये. आम्ही म्हणतो परमात्म्याचं छोटं रूप म्हणजे आत्मा, जो इथे बसलेला आहे, शरीरामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. अहम वैश्वानर भूत्वा प्राणिनाम. मीच तुमच्या शरीरातला जाठराग्नी स्वरूप असलेला मी भगवान विष्णू आहे, आणि मी तुमच्या सगळ्या क्रियांचा नियंता आहे असं भगवंत सांगतात. आमचा विश्वास नाही देवावर सुद्धा. आम्ही घाबरून भक्ती करतोय. नकोय अशी भक्ती. घाबरून भक्ती नकोय. अंतःकरण पूर्ण भक्ती पाहिजे, भावपूर्ण भक्ती पाहिजे. आणि म्हणूनच त्या जनाबाईला दळायला श्रीकृष्ण आले, दळण दळायला. का? इथनं सांगितलेलं ते ये माझ्यासाठी जरा. एकनाथांना पाणी भरण्यासाठी, कावड भरण्यासाठी तो श्रीखंड्या म्हणून आला. का आला? इथून सांगितलं त्याने. तो नामदेवाईच्या हात प्रत्यक्ष सर्वरूपात येऊन त्याने घास गिळला. आमचं पोरग सुद्धा गिळत नाही माझ्या हातातनं. जिवंत पोरग पण नाही खात. ते काय होतंय? इथून सांगितलं जात आहे, इथून सांगणं आवश्यक. अंतःकरण पूर्ण आर्त व्हायला पाहिजे. आरती म्हणजे आर्तपणे केलेली आरती. अशी जर तुम्ही केलीत ना तर विश्वासी तुम्ही एकरूप होत जाता. परमात्म्याशी तुमच्या आत्म्याचं मिलन म्हणजे भक्ती आहे. आणि ही जाणीव ठेवूनच मी भारतीय आहे, ही भक्ती हे माझं मूळ स्थान आहे. ज्ञानयोग कर्मयोग नंतर ते बाकीच्यांसाठी, ज्याला भक्ती माहितीच नाही त्यांच्यासाठी. भारतातली 70% लोक भक्ती मार्गातली. ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग. ज्यांना भक्ती मार्गातला इंटरेस्ट संपलेला आहे, आता पुढच्या पायरीवर जायचं, मग कर्म मार्गावर. कर्म मार्गात नाही जायचं मोकळं, मग ज्ञान मार्गावर. सगळ्यांना जायचं या मार्गात. ज्ञान मार्ग पण, भक्ती मार्ग पण पाहिजे, कर्म मार्ग पण पाहिजे. आणि इतकं चांगलं येतं, भूक चांगली लागते, पोटाच्या हालचाली जर केल्या, कपाळभाती माहिती करूया आपण. रिकामं बसणं म्हणजे असंच बसलं पाहिजे असं नाही. आपण पोट घालू शकतो, नख एकमेकांवर घासू शकतो. ज्या प्रक्रिया आहे आपल्याला परमपूज्य रामदेव बाबांनी शिकवलेल्या आहे, त्या सगळ्या करायला काहीच हरकत नाही. नुसतं ऐकायचं असं नको. प्रत्यक्ष कृतीमध्ये जर भर दिला तर आपल्याला जास्त फायदा होईल. मानेच सगळ्या प्रकार करूया. आम्हाला कायम मान अशी खाली घालूनच हाजीचीच सवय झाली. कधी एकदा म्हणायचं नाही असं म्हणण्याची सवय पाहिजे. नाही नाही आम्ही सारखं म्हणतो होय. बायकोच्या समोर जायचं ना, होय होय.
आणि सरकारी ऑफिसमध्ये नाही असं म्हणतात. झाले ना व्यायाम प्रकार. सगळीकडे बघायचं कोण कोण आले मागे, असं बघायचं मागे, इकडनं बघायचं मागे. मान सारी झाली, खांदे सगळी करून घ्या. हे सगळे अवयव जे आहे, हे सगळे अवयव आपल्या एखाद्या शरीराच्या 6-7 तास 8 तास आपण जे बसलेलो झोपलेलो होतो एका जागी, हे सगळे पुन्हा ऍक्टिव्हेट करायचे. महान त्या समोर गोल फिरवायचे, मनगट आहे सही करून घ्यायची, आपली ताकद बघायची किती आहे ती. मारायचं जर झालं तर पाय तरी हल्ले पाहिजे. समोरून नागोबा आला, पायाला सुद्धा आम्हाला ताकद नाहीये, आमचं पोट एवढं वाढलंय, असं आणि असं असं आणि असं आम्ही लावायचं नाही. इथनं त्या गेट पर्यंत जोरात धावण्याची स्पर्धा ही यासाठी घ्यायची असते. खेळायचे धावायचे ती यासाठी. आपले सगळे स्नायू सही करून घ्यायचे, रिलॅक्स करून घ्यायचे. मनगटांचे पायांचे स्नायू सही करण्यासाठी सुद्धा आपल्याला सांगितले. पाय असे फिरवा, गोल फिरवा. साधे सोपे व्यायाम प्रकार आहेत, काही कठीण नाही याच्यात. कपडे धुवा, असे असे केलं की कपडे धुणं होतं ना. मग अगदी बाळाला खेळवलं तरी चालेल असं. झाले ना पाय सही झाले, दुसऱ्या पायाला घ्या, जोडी बोलायचं सगळे. पूर्वीची कामं इतकी सुंदर होती ना. जात नावाचा एक प्रकार होता पूर्वी. जात म्हणजे आता पुढच्या पिढीला सांगावं लागणार. असे 2 दगड, त्याच्यातला खालचा दगड स्थिर आणि वरचा दगड फिरतात आणि मध्ये जर धान्य घालतो तर मधनं पीठ बाहेर येतं विदाउट इलेक्ट्रिसिटी. त्यांना आश्चर्य वाटेल, असं कसं आहे, असं कसं शक्य आहे. तर त्यांना प्रॅक्टिकल दाखवली. खाली एक सीडी, वर एक सीडी, वरची सीडी फिरवली की जशी फिरते तशी ऍक्शन जात्याची असते, असं त्यांना सांगायला लागेल. पीठ करावं लागणार आहे सगळं. पाटावर वरवंट्यावरचं वाटण मुतखडा होणारच नाही जर तुम्ही पाटावर वरवंटा घरात वापरायला काढलात तर. 3 किलोचा दगड आहे, पाटावर वरवंट्यावर वाटलंय ना तुम्ही कधीतरी कोणीतरी. हे जे वाटप आहे ना, असं 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 हे जे वाटप आहे, ह्या वाटपामध्ये तुमचा सगळा कमरेचा भाग हल्ला जातो, बरोबर दाबला जातो. हा जो पट्टा आहे कमरेचा बेल्ट, हा आवळला जातो. मांडी घालून बसणं असं झालं. पूर्वीच्या बायका असं बसायच्या. उजवा पाय धरून आतमध्ये, डावा पाय लॉक करून टाकायचा आणि या हाताने पोट आणखीन आवळून घ्यायचं. कशाला येईल पोट बाहेर? अशी जर आजी बसली तर मला रस्त्यावर जाताना सून आणि सासू जर रस्त्याने चालत असेल तर याच्यात समजत नाही याच्यात सून कुठची आणि सासू कुठची. एवढी सासू खंबीर आहे, घट्ट आहे, आणि सून नाही लठ्ठ. असं बसणं आवश्यक आहे. ती आजी असं बसली नाही कधी, उजवा पाय जोडून नाही बसलेली. यामागे शास्त्र आहे. जेव्हा तुम्ही डावा पाय जोडताय, डावी बाजू जी आपली आहे ती सगळ्यात महत्वाची बाजू आहे. पुरुषांनी लक्षात ठेवा, डावी बाजू सगळ्यात महत्वाची. वामांगी रखुमाई, डाव्या बाजूला बायको असते बसलेली. तुम्ही यज्ञाला जेव्हा बसताना तेव्हा डाव्या बाजूला बायकोने बसायचं असतं. बाहेर येताना डाव्या बाजूला बायकोने बसायचं असतं. डावी बाजू महत्वाची आहे, तिला विसरून चालणार नाही. आतला विचार जर केला तर इथे हृदय आहे, हृदय डाव्या बाजूला आहे, हृदय मध्ये नाही, हृदय डाव्या बाजूला आहे. पोट, स्टमक, आमाशय डाव्या बाजूला खाली आहे. हृदय आणि आमाशय हे असे आहेत बसवलेले की जणू काही चुलीवरचं पातेल. खाली चूल पेटलेली आहे, वर पातेल ठेवले. आमाशयामध्ये जी गडबड होईल सगळ्यात पहिल्यांदा हृदयाला कळते. आज म्हणजे आज काहीतरी वास येत आहे, पहिल्यांदा हृदयाला कळते. आणि तसंच करपलं पहिल्यांदा हृदयाला कळलं, जळलं गेलं हे सगळं पहिल्यांदा हृदयाला कळलं. आणि मग असं वाटतं अरे बापरे गॅस भरला सगळा, पहिल्यांदा हृदयाला कळलं. आणि तुम्हाला बाहेर वाटताना काय वाटणार? छाती दुखते म्हणजे अटॅकच, हा हात दुखतोय म्हणजे अटॅकच, घाम आला म्हणजे अटॅकच, असं काहीतरी आपण संभ्रमात निर्माण करून ठेवले. हे असं काही नसतं. जो आतमध्ये बसलाय हा अटॅक निर्माण करण्यासाठी बसलेला नाहीये, तुम्हाला अटॅक पासून वाचवण्यासाठी बसलेला आहे, संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अवयवांना आपल्याला सतत हलकं ठेवलं पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. कंबरदुखी, पाठदुखी ज्यांना आहे त्याच्यासाठी 2 आसनं दाखवतो. यावर
इकडे चालले सगळे लवचिक आहे सगळे आधी. एकाचं डोकं तिकडे एकाच डोकं इकडे आणि झोपायचं. जरा इकडे सर तू जरा तिकडे सर तिकडे सर तुमचे दोन्ही हात असे पसरायचे. आता तुमचे जे पाय आहेत ना एकमेकांवर ठेवायचे. पाय एकमेकांवर ठेवा. पायावर पाय असं ठेवा. असं पायावर पाय लगोरी जशी लावतो तशी. आता तुझी मान जी आहे ना हा दोन्ही असे टाक. हा दोन्ही टाक एकदम. आता मान उजव्या बाजूला तुझी मान त्या बाजूला उजव्या बाजूला आणि जे पाय आहेत ते दोन्ही पाय डाव्या बाजूला लावायचे इथे असे बरोबर विरुद्ध बाजूला. डोकं ज्या बाजूला नेलं त्याच्या विरुद्ध बाजूला पाय न्यायचे. तुमचा पाठीचा कणा जो आहे ना असा पिळला जातोय बघा. मर्कटासन आहे. मर्कटासन नंबर 1. साधी सोपी आसनं सांगतोय तुम्हाला. माकडं हत्ती तुमचे कुत्रे मांजर यांची आसनं दाखवतो. यांची सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे. मर्कटासन. आता दुसऱ्या बाजूला या. मान दुसरीकडे आणि पाय या बाजूला. एकदम बरोबर. हे सोपं आहे. हे सोपं राहतं. आता पाय बदलायचा. जो पाय वर होता तो खाली आणि खालचा पाय वर. आता क्रिया परत तीच. डोकं तिकडे पाय इकडे फिरवा. येस बरोबर. बघायचं काय आता तू त्या बाजूला जा. डोकं त्या बाजूला नाही आणि पाय इकडे. मर्कटासन नंबर 1. मर्कटासन नंबर 2. डोकं आणि हात तसेच. पायांची पोझिशन फक्त बदलायची. आता पाय जवळ घ्या. डुडून डुडून जवळ बरं आणि पाय थोडंसं अंतर घ्या. बरं आता क्रिया तीच करायची. दोन्ही पाय डाव्या बाजूला आणि डोकं उजव्या बाजूला. येस एकदम बरोबर. एका एका मिनिटात समज. कुठे शाळेत जायला लागत नाही. कुठे योग वर्गात जायला लागत नाही. कुठे फी द्यायला नको. आता उलट्या बाजूला कंबर उचलायला परमिशन आहे. कंबर जी आहे खाली जी टिकलेली आहे ती उचलून तुम्ही फिरवलं पाय तरीही चालू शकतो. हे मर्कटासन नंबर 2. आता मर्कटासन नंबर 3. आता पाय सरळ सोडा. मगाचा जो कडा होता ना तो नुसता असा ट्विस्ट झालेला. आता जो झाला ना हा असा ट्विस्ट झाला आणि आता आणखी ट्विस्ट होईल. आता काय करायचं तुझा उजवा पाय तुझ्या डाव्या हातावर ठेवायचा. उजवा पाय उचलायचा डाव्या पायावर ठेवायचा. येस आणि डोकं या बाजूला. तुझा डोकं या बाजूला. तुझा उजवा पाय तुझ्या डाव्या हातावर ठेवायचा तिकडे. येस फक्त हे करत असताना गुडघा वाकवायचा नाही. गुडघा वाकवायचा नाही. सरळ ठेवायचं. थोडा सरळ. अतिशय सुंदर केलं बरं. आणि आता पोझिशन बदलायची. आता पाय आणि हात बदला. आता डोकं तुमचं डाव्या बाजूला. डोकं डाव्या बाजूला आणि डावा पाय उचलून उजव्या हातावर. आता तुमच्या पाठीचा कणा जर बघितला तर तो आणखी ट्विस्ट झालेला आहे. लक्षात येते ट्विस्टिंगची आसनं आहे ती सगळी. पाठीच्या कण्याशी संबंधित बरेच आजार असतात सध्या. मग कुठेतरी हातात मुंग्या येतात. खांदे धरतात. इथे मान दुखते. पाठीत भरल्यासारखं वाटतंय. कंबर दुखते. सकाळी उठताना जमत नाहीये. पायात मुंग आल्यासारखं वाटतंय. हे सगळे पाठीच्या कण्याशी संबंधित आजार. आणि तुम्हाला सीटी स्कॅन आणि MRI करायला सांगून काय सांगतात तुमचा मणका सरकला. गादी सरकली. ती डिस्क बाहेर आली. आता काय करूया ऑपरेशन. सगळ्या गोष्टीला उत्तर ऑपरेशन. व ते प्लंबर सुद्धा सध्या तेच सांगतात. नळाला पाणी गळतंय थेंब थेंब गळ पाणी. नळच बदलून टाका म्हणून सांगतात. आणि तो नळ उघडल्यानंतर एक वायसर नावाचा एक अवयव असतो. तो जर बदलला त्याचा तर तो नळ बाकी सगळा चांगला असतो. लक्षातच घेतलं जात नाही. नळच बदलून टाका. रिप्लेस इट बाय न्यू वन. तसं सध्या सांगताय. काही दिवसांनी डोकं सुद्धा बदलून टाका म्हणून सांगतात. अशी परिस्थिती आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मेडिकल फील्डमध्ये. राजकारणी 3 नंबरला 4 नंबरला जातील. राजकारण्याचा भ्रष्टाचार तुम्हाला आम्हाला दिसतोय परंतु तो 3 आणि 4 नंबरला आहे. त्याच्या अगोदर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार मेडिकल फील्डमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही मिळवत असेल उठा या पाठीच्या कड्याला इतका मस्त आराम मिळतो ना. तुम्ही करून बघितलं ना की लक्षात येईल. नंतर काय एकदम साधा सोपा करायला येईल. पाय असे वर घ्यायचे आणि असे 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 फिरवायचे.
लहान बाळ जसं पायासवर करून रडतं की नाही, असे पाय फिरवायचे, सायकलिंग करायचं थोडी. आता इथे सुद्धा हे पोट तुमचं जर असेल मोठं तर पायवरच येणार नाही तुमचं. आणखी एक गमत सांगतात, हा चोपलाच आहे सांगतो. तुम्हाला मी फिटनेस सांगतो, आपला फिटनेस, माझा फिटनेस योग्य आहे की नाही, किंवा माझं पोट सुटलंय की नाही हे जर बघायचं असेल तर 2 टेस्ट. पहिली टेस्ट झोपून आणि दुसरी टेस्ट उभं राहून. झोपून टेस्ट जी करायची त्याच्यात झोपल्यानंतर ही जी शेवटची बरगडी आहे ती उघड्या डोळ्यांनी दिसली पाहिजे. ही जी बरगडी आहे आणि या बरगडीच्या खाली पोट असेल तरच ही बरगडी तुम्हाला वर दिसणार. आता पोट फुगवले जरा, हे जे न फुगवता पोट असं असेल झोपल्यानंतर समजायचं आपण डेंजर झोन मध्ये आहोत. लक्षात येत नाही. हे पोट जर खाली असेल, इथे जर बरगडी दिसत असेल, आता तू ये, आता त्याच्या सगळ्या बरगड्या बसतोय. हे आता याचं पोट बघायचं कसं खाली दिसतंय. हे जे पोट आहे ना तिथे सरळ इथे खड्डा दिसतो बघा. हे पोट खाली जाणं आवश्यक आहे. हे खाली असलं आपण वरनं सुद्धा असं, म्हणून मी तुम्हाला अंगठा आणि 4 बोटं आपला अंगठा जर बरगडीला लावलेला असेल तर 4 बोटं बरगडीच्या खाली पाहिजे. आता बोटं खाली कधी जातील, पोट खाली असलं तरच बोटं खाली जातील. लक्ष बोटांकडे ठेवायचं, पोटाकडे बघायचंच नाही. कारण पोटाकडे बघितल्यानंतर हे काय कधी खाली जाणार नाही असं पोटाकडे बघायचंच नाही, आपण पोटाकडे लक्ष ठेवायचं. आणि हे असं असतं, ही बरगडी आहे आणि हे पोट आहे. बरगडीच्या खाली पोट असलं समजायचं आय ओके, आय एम फाईन, माझा आजचा दिवस नक्की चांगला राहील. जर एखाद्या दिवशी पोट तुमचं वर आलेलं असलं, फुगवरे पोट असं झोपल्यानंतर पोट असेल तर समजायचं आजचा दिवस लग्नाचा आहे, आज लग्न करायला पाहिजे. ती एकादशी आहे की संकष्टी याचा विचारच करायचा. इथे एकादशी आणि संकष्टी सुरू होते जेव्हा हे पोट वर येतं. लक्षात येत नाही. आता उभं राहून आपलं पोट समजतं की नाही. बस उभं राहायचं, सावधान मध्ये उभं राहायचं. अरे सावधान. आता आपल्याकडे योगशास्त्रामध्ये जालंधर बंद नावाचा बंद सांगितलेला. जालंधर बंद माहिती आहे? जालंधर बंद हनुवटी जी आहे तोंड बंद करून इथे लागली पाहिजे. सावधान स्थिती सोडायची नाही. हात असेच. आणि मी माझी नजर खाली गेल्यानंतर माझ्या पायाचे अंगठे दिसले पाहिजे. म्हणजे समजायचं मी ठीक आहे. हे जर उभं असेल अंगठे दिसणारच नाही, पोटच दिसत नाही. फिटनेस सांगतो, फिटनेस ओळखायचा. पोट आत आहे की नाही, उभं राहा. तर माझं उभं राहिल्यानंतर सहजपणे माझे अंगठे दिसले पाहिजे पायाला. नखर दिसली तरी खूप झालं. अंगठे लांब राहतात. नखर दिसली ना तरी चालते. हा फिटनेस आहे, उभं राहू. एक जो पुरवतो म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की मी आता व्यायामाला सुरुवात करायची की नाही. कधी करायची तर जेव्हा माझं पोट मला दिसे नसलं, माझी बोटं मला दिसे नसलं होतं तेव्हा, आणि बोटं खाली उतरले नसले होतं तेव्हा ही व्यायामाची योग्य अवस्था आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. अजून बहुतेकांचं 50 वर्ष आयुष्य शिल्लक आहे. 50 आपण सर्वसाधारणपणे मैदानी आहे. उरलेला जो व्यायामाचा वेळ आपल्याला दिलेला आहे 15 मिनिटं फक्त आपल्यासाठी खर्च करावी दिवसातनं. आणि ही 15 मिनिटं पुढची काही 15 वर्ष तुमची वाचवू शकतात. तुम्ही जी नोकरी करताय, तुम्ही जो काही उद्योगधंदा करताय, तिथं मिळालेला पैसा आहे हा स्वतःसाठी संपवून टाका. डॉक्टरला देऊ नका. तुम्ही सगळे अनारोग्य ओढून घेताय आणि तुम्ही मिळवलेला पैसा सगळ्या डॉक्टरना देताय. डॉक्टर मस्त म्हणजे सगळं खाताय दोन्ही हाताने चापून, आणि तुम्हाला मात्र एक खाऊ नका, एक खाऊ नका, एक खाऊ नका, एक खाऊ नका. ही गोळी का, ही गोळी का, ही गोळी का, ही गोळी का. 3 दिवस आहे असं चालतंय. म्हणजे या सगळ्या औषधांपासून आपल्याला लांब राहायचंय. औषध हा आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू आहे. तुमचे समज असे करून दिलेत की देव हा खूप दूतच आहे देवाचा आणि तो आपलं आयुष्य वाढवतो, काहीही वाढवत नाही. डॉक्टर हा शून्य, आपल्याला शून्य माणूस आहे. ईश्वर आतमध्ये बसलाय, तोच मोठा डॉक्टर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो सांगेल तसं वागा की तुम्हाला त्याचं आयुष्य, आपलं आयुष्य तो
वाढवण्यासाठी आलेला आहे. 100 वर्षासाठी तो आत आलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्येच मोडायचं नाही, म्हणजे मध्येच वर जायचं नाही. मध्ये वर गेला तर तो विचारणार, हे सगळं असाइनमेंट तुमची दिलेली होती, गृहपाठ, समाजसेवा, गोसेवा केली का? नाही, अर्ध राहिलं, जाऊ खाली परत घ्यायचं. आणि किती लाख केल्यात ना? 84 लाख केल्यात ना. पुन्हा प्रवेश, पुन्हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, 84 लक्ष इयर फिरत राहावं. आणि तोपर्यंत मुक्ती नाही जोपर्यंत तुम्हाला मनुष्य जन्म नाही. आणि मनुष्य जन्माच्या आधीचा जन्म गो जन्म. काही मनुष्यांना आपल्या आधीचे जन्म आठवतात. मी माणूस होतो गेल्या जन्मी, असं काही आठवतं. पण असं अजून आठवत नाहीये की मी गेल्या जन्मी डुक्कर होतो, गेल्या जन्मी म्हैस होतो, असं आठवत नाही. हे सांगितलं कृपा आहे ना देवाची, ती विस्मरण करून टाकलंय. नाही तर अरे ते डुक्कर माझ्या गेल्या जन्माचा भाऊ होतं असं आपल्याला वाटत आहे. म्हणजे सुदैवी आपण आहोत की आपली स्मृती पूर्वजन्माची त्याने काढून घेतलेली आहे. या जन्मामध्ये आपण जे सगळे आहोत एकमेकांचे भाई आहोत, एकमेकांचे भाऊ आहोत, बहिणी आहोत. अशी भावना मनात ठेवून जेव्हा आपण करतो तेव्हा ते काम निश्चितपणे फळाला येतं. 7 वाजलेले घड्याळाला सांगतं की 14 मिनिटानंतर तुमचं योगा सत्र संपून अग्निहोत्राचं सत्र सुरू होणार आहे. तेव्हा आपल्याला आता इथं उठावं लागेल. जाण्यापूर्वी मात्र एक निश्चित लक्षात ठेवायचं की मला उद्यापासून काय नेमकी आसनं सुरू करायची आहे. हे फक्त डोक्यात तुमच्या वरण दिलं की तुम्हाला प्राणायाम नियमितपणे करायचा आहे, ओंकार नियमितपणे म्हणायचा आहे. मंत्रासनची ती आसनं केली तरी तुमच्या पाठीची दुखणी कमी होती. छोटे छोटे व्यायाम प्रकार जे आहेत जे शाळेत शिकवलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 शिकवलेले व्यायाम प्रकार एवढे जमले ना तरी वय वर्ष 70 ते 90 एकदम मस्त जाणार. पण आम्हाला ह्याची सवय नाही हो. हात आमचा असा जातच नाही, एवढाच राहतो. हा हात वरच जात नाही, ते लॉंग चालवतो, फ्रोझन शोल्डर हलवलाच नाही हात कधी. दोन्ही हात वर जातात की नाही एकदा बघावं, दोन्ही पाय वर येतात की नाही एकदा बघावं, कदम ताल. हे एवढं जरी केलं ना तरी पुरेसं आहे. अगदी प्रत्येकाला परमपूज्य रामदेव बाबा होता येणार नाही आता या वयात. आणि तो प्रयोग करू नका. मानशी मानेवर ते पायाचा उचलायचा आणि घालायचा, सुटला नाही तर त्यामुळे रामदेव बाबांनी एवढ्या असल्यापासून व्यायामाला सुरुवात केलेली आहे हे विसरू नका. योगासनाची आहे ती रोग झाल्यानंतर करायची नाही आहे, रोग होऊ नये यासाठी करायची. यासाठी यांच्यासाठी महत्वाचं आहे. यांनी योगासनाला सुरुवात करा. तुम्ही योगासन करू नका असं मी सांगतो. व्यावहारिक भाग लक्षात घ्या मी काय सांगतो ते. योगासन करू नका डॉक्टर दामले यांचे निवेदन असं उद्या पेपरमध्ये म्हणजे विरोधात नाहीये, फक्त त्यांच्या मर्यादा आपल्या लक्षात घेऊया. आपलं पोट एवढं मोठं सुटलेलं आहे, सूर्यनमस्कार तुम्ही घालताय आणि पोट खाली एवढं मोठं होतंय आणि तुम्ही हातावर प्रेशर नाही पाहिजे. तुमचं एवढं सगळं पोटासकट सगळं शरीर तुम्हाला मागे न्यायला ते कसं झेपणार सांगा मला. ज्यांचं पोट हलकं आहे त्यांनी फ्रीली व्यायाम करा. आणि ज्यांचं पोट सुटलेलं आहे लोळा, नुसतं लोळायचं आणि प्रदक्षिणा लोटांना केलं की चक्कर येणार आहे, पोटात ढवळणार आहे, उलटी होणार आहे, उलटी करून टाकली. आतलं जे आहे बाहेर काढायचं आहे आपल्याला. मग ते कोणत्याही मार्गाने असतो. एक गोष्ट सांगतो आणि सांगतो. वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन मध्ये 2 चेंबर आहेत. एक ओले कपडे धुण्याचा आणि एक ओले कपडे वाळवण्याचा. सेमी ऑटोमॅटिक मशीन जे आहे. ओले कपडे जर तुम्ही पाणी घालता, साबण घालताय, खाल ते फिरते उलट सुलट तिथनं ते चेंबर मधून काढायचे आणि ते सगळेच्या सगळे जो ड्रायर असतो त्याच्यात टाकायचं. एक असा ऍक्सिस, त्याच्यावर एक सिलेंडर, स्टीलचा सिलेंडर ज्याला भोकं पाडलेली आहे. आणि 5 मिनिटाचं टायमिंग सेट केलं आणि ते झाकण बंद केलं. ते झाकण का बंद करतात मला कळलं नाही. आपली टेक्नॉलॉजी समजू नये म्हणून. पण ती टेक्नॉलॉजी काही नाही आहे. आतमध्ये काय करतात ते, तो सिलेंडर फक्त गोल 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 फिरवतात, बाकी काही नाही करत. हे गोल फिरल्यामुळे कपड्यातलं जे पाणी आहे जे आतमध्ये त्या दोऱ्यांमध्ये अडकलेलं आहे ते जोरात फिरल्यामुळे हे पाणी आतून सुटतं आणि बाहेर येतं आणि त्या भोकातनं बाहेर येतं आणि ते एक्झॉस्ट करताना बाहेर. एवढंच आहे, काही मोठं शास्त्र नाही त्याचं. कपडे धुवायची गोष्टी तिला सांगतोय. हेच शरीरामध्ये जेव्हा तुमचं शरीर गोल फिरतंय, क्रिया तीच आहे, भौतिकशास्त्र तेच आहे, फिजिक्स तेच आहे. गोल फिरल्यामुळे आतमध्ये जे आहे ते बाहेर येत आहे. आतमध्ये काय काय अडकलंय? मळ अडकलेला आहे, न पचलेलं अन्न अडकलेलं आहे, हृदयातलं कोलेस्ट्रॉल अडकलेलं आहे, मुतखडा अडकलेला आहे, पित्ताशयातला खडा अडकलेला आहे. हे सगळं बाहेरच्या बाजूला येणार. ही चरबी आहे, ही बाहेर फिरणार, ही अशी येणार बाहेर. आणि एकदा बाहेर आली की वरून किंवा खालून मार्ग कुठलाही मोकळा आहे. घामाचा मार्ग आहे, थुंकीचा मार्ग आहे, डोळ्यांची गाठ आहे, कानातनं आहे, नाकातनं आहे. हे सगळे एक्झॉस्ट पॉइंट आहेत. शरीराचे एक्झिट पॉइंट आहे. तिथनं सगळं बाहेर पडून जाणार. तेच सगळं
सर्दी झाली नाक शिंपडून टाकावं, उलटी होते उलटी करावी, डोळ्यातनं घाण येते डोळे साफ करावे, कानातनं घाण येते काढून टाकावी, शरीर बाहेरनं स्वच्छ ठेवण्याचा, दारं सगळी मोकळी करून ठेवायची, ती आतली घाण तो बाहेर काढून टाकायचा, तो म्हणजे जो आत बसलाय तो. एवढा जरी विश्वास त्याच्यावर ठेवला तरी, आणि उद्याचा विचार करू नये, कालचा विचार करू नये, फक्त आजचा विचार. माझा आजचा बिझनेस, माझे आजचे काय आहे, माझी आजची कामं, आणि रात्री झोपताना मला हा मस्त आजचा दिवस खूप छान गेला, मला जेव्हा उठवले उद्या सकाळी असं म्हणायचं आणि झोपायचं. उठवणं म्हणजे झोप घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जेवढं दिवसाचं काम करताय तेवढी रात्री विश्रांती जर झाली नाही तर तुम्हाला सकाळी उत्साह वाटणार नाही. काल आपण तसं लवकर झोपलो, कारण रोज 12:30च्या दरम्यान झोपणारी मंडळी आपण 11 वाजता झोपलो चक्क. या पुढच्या पिढीला असंच आम्ही जर सांगायचं ना की आम्ही 8 वाजता झोपत होतो, 8:30ला झोपत होतो आम्ही, 7-7:30ला जेवायचं, 8:30 पर्यंत अभ्यास करायचा, 8:30ला झोपायचं, टीव्ही नव्हता, लाईट नव्हते. 8:30 ते सकाळी 6 पर्यंत झोप व्यवस्थित पूर्ण व्हायची, फिटनेस चांगला होता. आता उशिरा जेवण, उशिरा झोपणं, उशिरा उठणं आणि मग सगळीच लाईफस्टाईल बदलून गेली आहे. ती सांभाळण्यासाठीच तर आपल्याला हे शिबिर घ्यावं लागतंय. काय योग्य आहे हे सांगूया, उद्यापासून आपल्यात बदल करायला सुरुवात करूया, आपल्यातले बदल इतरांना सांगूया, म्हणजे त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. तुमच्या वातावरणाला, समष्टीला, चैतन्याच्या स्तरावर चांगला लाभ होऊ दे आणि याने माझं स्वतःचं जीवन आनंदमयी, साधनामयी, सुंदर होऊ दे आणि इतरांनाही मला तो अग्निहोत्राचा, साधनेचा आनंद देता येऊ दे. त्या अग्नीकडे तुम्ही 1 मिनिट असं ध्यान करून बघा. जर निळा अग्नी येत असेल तर सुंदरच आहे, आणि जरी येत नसेल ना तरी तुम्ही, आणि कोणाकडे पूर्ण अग्नी प्रज्वलित झाला नसेल तरी हे असा भाव ठेवा तुम्ही की त्याच्यात जरी धूर असेल ना तरी काही अडचण नाहीये, तिथे अग्नी आहे असा भाव ठेवा. 1 मिनिट मनोमन प्रार्थना करा. तुमचा जो काही नामजप असेल, इष्ट देवता असतील, गुरु असतील, त्यांचं ध्यान करा. 1 मिनिट आता आपण ध्यान करूया. त्यामुळे हे जे अग्निहोत्र करताना जास्तीत जास्त तुमचा भाव महत्वाचा आहे, त्या अग्निप्रती, त्या अग्निनारायणाप्रती, की त्या अग्नीला आपण आवाहन करत आहोत. त्या अग्निदेवतेचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. त्या भावाने तुम्ही जेवढं कराल तेवढा
हो किती जणांची लाईन तुम्ही माईक वरनं सांगा. अजून बुरबुर नसा आणि बुरबुर नसा. चल चल जोडी जोडी राहील दे. जोडी झाली ना. एक दोन तीन शेवटचं रान शेवटचं रान शेवटचं रान. भारत माता की भारत माता की. कुठ्याच्या चौडाक रावले ना ते. समस्त स्त्री शक्तीचा विजय असो. भारत माता की दोन राऊंड प्रभू श्री रामचंद्रांनी जिंकलेले आहेत. एक राऊंड सीतामाई यांनी जिंकलेले चालले 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 आताच जिंकवून द्या मागेर ना. रेडे तयार एक दोन तीन. बोला भारत माता की भारत माता की भारत माता की. लावा शक्तीला शक्तीला शक्तीला. येतात ते मागे. होय होय. झाली शांत झाली. गाडी नाही तर इथे घेऊया जरा खाली. इथे आहे ना आणि घेता मी जमा करून देऊ म्हणे. काय ते तू असंच कर. मी जमा करतो. आपण स्वतः डोळ्याच्या मयत 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 तयत तयत मयत तयत मयत तयत मयत मयत तयत
मयत 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 भारत माता की भारत माता की अंगो करूया ना आता चला शॉवर खाली अंगो चप्पल पाणी आहे का इथं? हा आहे. ह्याला फार मस्ती ह्याला खूपच मस्ती हे बाळा इकडं ह्याला पकड ह्याला पकड ह्याला हे एकदम नवीन आहे बाळा ह्याला पकड ह्याला हे एकदम नवीन आहे बाळा एका दिवसाचं असेल हे एका दिवसाचं आहे हे वासरू एका दिवसाचं आहे तिकडे बस बाळा तिकडे घेऊन बस तिकडे घेऊन बस चला 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 इकडे बघ, चला. तुझं जोर किती एका दिवसाचा आहे चला चला बस बस माझ्याजवळ बस अले, 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 अले. हे बघ, हे बघ. गोल गोल फिरते रिंगारी पिल्लू तू रिंगारी पिल्लू हे दीदीला बोलव हे बघ मी सायकल चालवायची जरा वेळ हा बस तिला धरून झाला किती जड आहे त्याला घास नाही त्याला का अंगात त्याच्या मानेला घास त्याच्या म्हणजे बसतो थांबते ते हा असं केलं की थांबते खालून घायचं खालून खालू मानेच्या खालून घासायचं तू त्याला झाकलंस शुभांगी हा? त्याला झाकलंस तू मागे होय बसलंच ते चला काय करायचं ते करा पूर्ण गिव अप बघ बाळा ते आता घासते ते म्हणते आता कर म्हणते मालिश कर म्हणते आता शुभांगी मागे सर जरा खाली बस बाळा तू पण खाली बस शुभांगी घे तू तुझा अंगठा कॅमेरा समोर अरे ए पिल्लू तू झोपतो काय राधा पिल्लू तू झोपतो की काय राधा तुला छान करते होय ओ गाणं म्हण निंबोणीच्या झाडा मागे वासरू झोपल ग बाई आली बैलगाडी इकडे ए उठ ए थांब इकडे नाही हो काय बाई कसली ती बैल हाकायची जोर पाहिजे ना कट करून घेतो ए पिलू निधी आहे ही आता शेणी बनवणार आहे ये निधी ये आता निधी खूप सुंदर शेणी बनवते हा वा 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 निधीने सुंदर शेणी केलेली आहे निधी शेण्या बनवते सुंदर निधी छान